सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 जानेवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। साताऱ्यात महाराजा साईजीराव हायस्कूल समोर अपघात, चारचाकी वाहनाने दुभाजकात धडकून घेतला पेट, 3 जण जखमी। राजवाड्याहून पवनाकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजला धडकली। अपघातानंतर कारने पेट घेतला, मात्र नागरिकांनी 3 जखमींना तातडीने कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला। सागरगाडे, शिवम परांडे राहणार करंजे, साहिल जमादार बुधवार नाका अशी जखमींची नावे आहेत। लोणंद बस स्थानकात प्रवासी महिलेच्या पर्समधील 1,40,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्याने मारला डल्ला। लोणंद बस स्थानकावर बसमध्ये बसल्यानंतर चोरट्याने ज्योती हनुमंत कदम वय 42 राहणार बावधन तालुका वाई यांच्या पर्समधून 1,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणी त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत। चोरीचा प्रयत्न करणारे 4 जण ताब्यात, सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। साताऱ्यातील जुन्या MIDC परिसरात मारुती अल्टो कार व बुलेट मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 संशयितांना सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्राधिकरण शाखेने अटक केली आहे। संशयितांनी एक चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। करण छगन जाधव आणि आशुतोष नारायण पिसा राहणार शेंदुजणे तालुका वाई, प्रेम दीपक सुर्वे आणि विशाल किसन साप राहणार धनगरवाडी कोडोली तालुका सातारा अशी संशयितांची नावे आहेत। सातारा येथे महामार्गावरील एका दुकानातून 72,000च्या साहित्याची चोरी। सातारा येथील महामार्गावरील एका दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 72,000च्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। महामार्गावरील महिंद्रा हॉटेल शेजारी असलेल्या रंगवाला.com या दुकानातून अज्ञातांनी चोरी केली। दुकानातून लॅपटॉप, प्लंबिंगचे साहित्य असे 72,000चे साहित्य चोरून नेले। साताऱ्यात शनिवार पेठेत दुचाकीची चोरी। सातारा येथील शनिवार पेठेतील रामाच्या मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली। याबाबत विशाल बाळकृष्ण चव्हाण वय 50 राहणार शनिवार पेठ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। सातारा शहरात शाळा परिसरात झेब्रा क्रॉसिंग फलक लावण्याची मागणी। सातारा शहरातील शाळांच्या परिसरात झेब्रा क्रॉसिंग फलक लावण्यात यावे, तसेच शाळा भरताना सुटताना गेटजवळ एक पोलीस कर्मचारी नेमण्यात यावा अशी मागणी पुरोगामी आघाडी घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहरात शाळा भरताना सुटताना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक यांची गर्दी होत असते। अनेक ठिकाणी वाहने सुसाट जात असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे। शाळांच्या पुढे व्यावसायिकांची अतिक्रमणे केली आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे। शाळा परिसरात कुठेही सूचना किंवा दिशादर्शक फलक नाहीत, गतिरोधक झेब्रा क्रॉसिंग नाही। शाळा भरताना सुटताना एक पोलीस कर्मी शाळेच्या गेटून नेमण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। रात्रीच्या वेळी ऊसाची वाहतूक धोकादायक। सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम चालू असल्यामुळे रस्त्यावरून ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर किंवा रेडियम लावलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। याबाबत योग्य ती खबरदारी किंवा उपाययोजना होत नसल्याने अपघात होऊन नाहक बळी जात असल्यामुळे रात्रीची वाहतूक सुरक्षितदृष्ट्या करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। आळजापूर तालुका फलटण येथे दारू दुकान बंद, 66% महिलांनी मतदानाद्वारे नोंदवला विरोध। आळजापूर तालुका फलटण येथे शासन मान्यतेने सुरू करण्यात आलेले हॉटेल दुरांकूर बिअर बार व परमिट रूम बंद करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून गावात महिलांचे मतदान घेण्यात आले। एकूण 723 पैकी 454 म्हणजे 66% महिलांनी सदर परमिट व बिअर बार बंद करण्याच्या बाजूने मतदान केले। लाखो भाविकांच्या उपस्थितीत पाल यात्रा संपन्न। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पाल तालुका कराड येथे श्री खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला। येळकोळ येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट अशा जयघोषाने पालनगरी दुमदुमून गेली। विवाह सोहळ्यात राज्यासह परराज्यातील लाखो भाविक सहभागी झाले होते। सातारा शहर व जिल्ह्यात थंडी कायम। काही दिवसांपासून सातारा शहर व जिल्ह्यात थंडी कायम असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे नागरिक उबदार कपडे परिधान करत आहेत। परिसरातील ग्रामीण भागातही गारठा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करीत आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।